नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ माईक वरती। आता चाललो आम्ही फिरायला, म्हणजे चाललोय नागपूर ताडोबा आणि एक MP बॉर्डरला एक आहे काहीतरी हिल स्टेशन आहे तिकडे। आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आता आपण निघत आहोत। ही बॅग वगैरे पॅक झाली जस्ट आता आणि आमचा हिरो तयार होतोय। रात्री ट्रॅव्हल आहे म्हणून नाईट ड्रेस घालूनच तयार करून गाडीमध्ये डायरेक्ट झोपायचं आणि मॅडम आमचे रेडी झालेले आहेत। आता बॅग वगैरे टाकतो गाडीमध्ये आणि तुम्हाला भेटतो पुढे। हे आमच्या बॅग पॅक चालू रात्री 12 वाजता। आणि आता खरोखर आम्हाला लेट झालेला आहे आणि आमची घाई घाईत पॅकिंग करून निघालो आहोत। आणि फायनली आम्ही आता निघालेलो आहोत। आता टाइम बघू शकता तुम्ही 11:55 आणि आम्ही आमच्या जर्नीची सुरुवात करतो। आता बॅग वगैरे पॅक केली आता आणि आता निघालो आहोत। आता तर रस्त्यात दाखवतो तुम्हाला कसं काय दाखवण्यासारखं आहे। आणि रात्रीचा ट्रॅव्हल आहे पूर्ण नागपूरपर्यंत आणि हे आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि हे आमच्या बॅग अशाच आम्ही पोहोचणार नागपूरपर्यंत। आणि आमचा हिरो चेतन वाजव, चाचूला बसतो मांडीवर। ही बाई भरलेल्या बॅगी ट्रान्सफर गाड्यांमध्ये सर्व सामान परफेक्ट करून मग निघायचं। आता हे आमच्या एक एक गाड्या चालू झाल्यात, सगळे एकदम आरामशीर। हाय एव्हरीबडी जाम लेट होले, वाजले बघ किती 9:15 झालाय। अजून आमची एक गाडी मिस्टर रितेश बाकी आहे। आता फायनली सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आता आणि आता फक्त सामान डिवाइड करायचं बाकी आहे आणि आता निघायचं। आणि वरून योगेश आहे आम्हाला खूप ओरडताना ही वॉकी टॉकीची वाटणी होते, प्रत्येक गाडीत एक वॉकी टॉकी। आता निघता वाजले एक वाजले अजून, तरी पण आमचं चालू अजून फोटो काढायला माणूस शोधतोय आम्ही। अजून आम्हाला फोटो काढायला माणूस भेटत नाही। फोटो काढायला निघताना एक गाडी आली, एक गाडी कोण थांबवत आले रेडी राव। फोटो काढायला आम्ही एक साईड मागवलंय, फोटो काढायला स्पेशल घरातून बोललो त्याला। फोटो काढायची सेटिंग चालू आहे, सगळ्यांना गाडीजवळ उभे राहा एकदम। हे आमचा मॅनेजर, फोटो मॅनेजर, फोटोग्राफर आणि कोरिओग्राफर। बाय बाय चलो हे दादा काय नेलो आणि आता फायनली आम्ही निघालेलो आहोत। वाजले आता 1:30, टाइम बघू शकता तुम्ही। 1:30 वाजता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे। तर आमच्या गाडीमध्ये आम्ही तिघेच आहोत, त्याच्यानंतर आम्ही रोटेशन करू, इकडे तिकडे ड्रायव्हर करू। सध्या तर तिघे आहोत, नंतर पुढे गेल्यावर बघू कसं करता येतं। आता सुरुवात झालेली आहे पिकनिकची सुरुवात, रोड ट्रिपची फ्युएल स्टेशन पासून। म्हणजे पहिलाच ब्रेक इन सेन्स म्हणजे आपण निघालो आता पहिला सुरुवातच रिझल्ट टाकून, म्हणजे मध्ये थांबायला नको। ही आमची रोड ट्रिप चालू झाली आहे। पहिलाची टोल नाक्यावर ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक टोल नाक्यावर, भिवंडीचा टोल नाका फुल, सगळे हॉर्न बीट सगळे कंटाळलेले आहेत। रात्री समृद्धी कापायला काही त्रास नाही, कारण की तो सरळ हायवे आहे, त्यामुळे समृद्धीवर आम्हाला त्रास होणार नाही। परंतु जर आम्ही सकाळी निघालो असतो तर आम्हाला समृद्धी तर सकाळी कापला असतो आम्ही, परंतु जर पंचमणी जिथं आम्हाला जायचं हिल स्टेशनला, तो घाट आहे ना, तर मला अंधारात कापावं लागला असता। घाट अंधारात कापण्यापेक्षा हायवे अंधारात कापू, म्हणून आम्ही लवकर निघालो। लवकर म्हणजे रात्री लेट लाईटला निघालो। पहिला आमचा ऑफिशियल स्टॉप आहे कसारा घाट चालू होण्याच्या आधी हा बाबाचा ढाबा आहे, इकडे आम्ही ऑफिशियल पहिला स्टॉप घेतलेला आहे। कारण की कसारा घाट चालू झाल्यानंतर कसारा घाट संपला की लगेच आपला समृद्धी चालू होईल आणि समृद्धी चालू झाल्यानंतर पुढे आपल्याला थांबायसारखे म्हणजे वॉशरूमला वगैरे
परफेक्ट जागा भेटणार नाही, कारण खूप लांब लांब वॉशरूम्स वगैरे आहेत, रेस्टरूम वगैरे आहेत. हा पहिला आता कॉफी पिता पिता आमची पंचायत समिती सर्वजण सर्वांची हालत बेकार आहे. परत बोल काय बोलला काय होते माझे दिवस, मी गेले माझे दिवस, राहिल्या त्या आठवणी, या सगळ्यांच्या ड्युट्या लागल्यात. हिला थंडी वाजते, थंडी वाजते तुला. हा मस्त रोडवर लाईट आहे बघा, रेड लाईट. टोल नाकावाल्यानं तर मानलं पाहिजे, टोल पण घेतात. आणि बघा एकच टोल चालू आहे, म्हणजे एकच लाईन चालू आहे, बाकी बंद आहे. इकडून लाईन बंद आहे. चालेल, इथं पण आता लाईन लागायला लागली. आणि घनसोलीवरनं जो आम्ही प्रवास चालू केला होता आमचा 2 वाजता, तर आता 4:30 वाजता आम्ही समृद्धी महामार्ग जॉईन केलेला आहे. ऑल टाइम फेवरेट रस्ता. आणि आम्ही गाडीमध्ये फक्त आम्ही तिघेच आहोत, नेहा, मी आणि शर्विल. तिघेच आम्ही गाडीमध्ये प्रवास करत आहोत. मगापासून वाटत होता कधी येते समृद्धी महामार्ग, कारण की समृद्धी महामार्ग एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट आहे. आणि स्ट्रेट टू स्ट्रेट असल्यामुळे आता क्रूज कंट्रोल टाकला की गाडी ऑटोमॅटिक चालते. म्हणजे एक आपले पाय सुद्धा, हे पाय आहेत बघा, हे माझे पाय वरती आहेत. ॲक्सिलेटर पण काय द्यायची नाही, क्रूज कंट्रोल टाकला, स्पीड सेट केली, स्पीड सेट केलेली आहे आणि गाडी चालली ऑटोमॅटिक. आणि पुढे आपल्या गाड्या आहेत, सगळ्या लाईनीत गाड्या चालल्यात. पहिलीच म्हणजे गोव्याला वगैरे गेलो आम्ही रोड ट्रिप करून, पण एवढ्या लांब नागपूरला आणि पूर्ण ग्रुप पहिल्यांदाच आम्ही सगळे निघालो आहोत. रोड ट्रिपची मजा घेत आहेत, पण मजा घेत नाही येते, मजा देत आहेत. मस्त झोपलेत, एक झोपले आणि हा आमचा बंडू झोपला मागे. तुम्ही जर या हायवेनी रात्री किंवा दिवसाही प्रवास करत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्या की हा जो रोड आहे, हे रोडच्या बाजूला हे बॅरिकेड वगैरे आहेत. इथून प्राणी कुत्रे वगैरे असे येतात. आता मागेच 2 बघितले, रोडमध्ये पडले होते. मी कॅप्चर नाही केले व्हिडिओमध्ये, कारण की दाखवणं योग्य नाही वाटत, म्हणून मी नाही दाखवलं. परंतु तुम्हाला एक म्हणजे अवेअरनेससाठी तुम्हाला सांगतो की जर प्रवास करत असाल तर या गोष्टीचे लक्ष ठेवा, कारण की ते कुत्रे वगैरे इथे येतात मध्ये क्रॉसिंग करायला, म्हणजे रस्त्याचं त्या साईडला जाण्यासाठी. आणि आपली स्पीड जास्त असल्यामुळे आपण त्यांना वाचू पण शकत नाही, कंट्रोल नाही होत गाडी. आणि कंट्रोल करायला गेलं तर काही भलतंच व्हायचं. मागे तुम्हाला जो मी दाखवला पहिला रेस्ट एरिया, तो पहिला रेस्ट एरिया आहे तो काहीतरी 50 किलोमीटरला होता. आणि त्यानंतर पुन्हा 50 किलोमीटरला दुसरा रेस्ट एरिया. हा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्याबरोबर हे जरा स्नॅक्स वगैरे आहे. आणि हा इथे वॉशरूम आहे, हा वॉशरूम आहे. प्रवास जो आम्ही चालू केला होता घनसोलीवरनं, डिझेल वगैरे टाकून आम्ही एक्झॅक्ट 2 वाजता निघालो होतो आम्ही. आता वाजलेत सकाळचे 6:45 आणि आता थोडी सुस्तीसारखं थोडं वाटायला लागलं. तर आपला सुस्ती घालवण्याचा साठी स्पेशल उपाय रेडबुल. आता रेडबुल पिऊया मग. आणि हे सर्व झोपले, नेहा पण झोपले, शर्विल पण झोपलाय आणि मी चालवते गाडी. चला मग आता रेडबुल पिता पिता थोडीशी झोप उडवूया. एकदा झोप काढली तोपर्यंत रितेशकडे दिली तर गाडी चालवायला. पण चुकाडाचा गाडी चालली आमची आता. सेकंड जो आम्ही 6 वाजता थांबलो होतो, होल्ड केला होता रिफ्रेशमेंटसाठी,
त्यानंतर एक 100 किलोमीटर झालंय, 100-150 किलोमीटर झाले आणि 2 तास झाले. अजून एकही असा एक सर्व्हिस एरिया भेटला नाहीये थांबायला. जर तुम्ही येत असाल तर नक्की या गोष्टीची काळजी घ्या. जसा रस्ता आहे त्या रस्त्याच्या मुकाबले इथं सुविधा नाही आहे. रस्ता एक नंबर आहे पण वॉशरूम्स वगैरे जसे पाहिजे असायला पाहिजे तसे नाही. खूप घाण आहेत वॉशरूम वगैरे, कारण की एवढा चांगला रस्ता आणि चांगल्या रस्त्याबरोबर ही सुविधा चांगल्या दिल्या तर खूप चांगलं होईल. अजून खूप बाकी आहे डेव्हलपमेंट व्हायचं आणि माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे की व्हावं. नोर्वे हे बाई इथे इथे फोटो फोटो समोसा आता आणि हात झाला नाश्ता सकाळचा, सगळ्यांचा खाऊन झालेला आहे. नाही इथं खाऊन पोहा बिवा खाऊन संपलंय. आता लास्ट ऑप्शन इथं समोसा राहिला शिल्लकचा उरलेला, बाकी काहीच नाही खायला ऑप्शन, सगळे जण तेच खातात. आता ब्रेकफास्ट वगैरे करून निघालो आम्ही आणि आता चाललो आता पुढे. आता नागपूर यायला 350 किलोमीटर आहे, सॉरी 400 किलोमीटर आहे. Zero, you can zero, I can zero. Yeah, lovely honey, sing na ko, manna bangla na ko gari. हा आहे तो ब्रिज. हे वरचे 2 डोंगर आहेत या साईडचा आणि हे दोन्ही डोंगर यांना जॉईन करण्यासाठी हा ब्रिज बनवला आहे. आणि हा ब्रिज फक्त आणि फक्त प्राण्यांना जाण्यासाठी केलाय. फायनली आता समृद्धी संपून आम्ही आता नागपूरला पोहोचलेलो आहोत. हा नागपूरचा म्हणजे समृद्धी महामार्ग इथे संपतो आणि समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूरला आम्ही पोहोचायला आम्हाला 10 तास लागले. समृद्धी महामार्ग संपला. समृद्धी महामार्ग काहीतरी 750 किलोमीटरचा होता. टोल लागला 1080 रुपये. म्हणजे आपल्या इगतपुरी पासून तो चालू झाला होता टोल, पण नागपूरला पोहोचेपर्यंत 1080 रुपये टोल लागला. तर 1 वाजलेत आणि आम्ही थांबलो जेवायला. जेवणाची ऑर्डर द्यायचे. पहिला हे आमच्या बायका बघा, पहिला बसले फोटो काढायला. हे बघा जेवायला द्यायचं ना ते पोरं, त्यांच्यावर एक छोटा मुलगा आहे. हो छोटा मुलगा, हो चेतन, हा एक छोटा मुलगा आमचा. तर वडील मुलांना खेळवतात, इथं ही मुलगी बघा त्याला फिरवतात. वाजले दुपारचे 1:10. आम्ही थांबलो इथं जेवायला. नाश्ता असाच केला आणि आता ब्रश करतोय. सर्वजण कॅलेंडरच्या प्रतीक्षेत. कॅलेंडर कधी जेवण घेऊन येणार आणि कधी जेवणार. सगळ्यांची तोंड बघा. फुल डान्सच्या मूड मध्ये. बॉडी दाखव. अरे बापरे, अच्छा मग घाल गॉगल घाल, बघू घाल. अरे बापरे, अरे बापले, ओले बापले हिरोईन. अरे बापरे, अशी बोट कर. कट्टी. फायनली महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर मध्ये पोहोचलेलो आहोत. वेलकम टू MP चेकपोस्ट. हा चाललो गेला बाबा. ए मंकी किती मंकी दे बघ. आता एक थोडासा एक रिफ्रेशमेंट घाट होता. खूप 2-3 घाट झाले. सगळ्यांचे डोके गरगरायला लागले आणि आता शेवटचा घाट आहे. हा टोटल 80 किलोमीटर अजून जायचं आहे आम्हाला. खूप मोठा घाट आहे. आपण जेवल्यानंतर घाट चालू झाले. सगळ्यांचे पोटात गडबड झाली, गडगडा झाला म्हणून एक सगळं स्टॉप घेतला. एक सर्वजण थांबलेत आणि जरासे चालतात इकडे तिकडे. चहा प्यायला स्टॉप घेतलेला आहे. मस्त शेकोटी इथं. आणि आमचा चायवाला चाय बनवते हा बघा. सर कॉफीवाला, त्याला कॉफी बनवायला शिकवते. कशी कॉफी बनवायची. ही आमची भाभी आग पेटवत आहे. आग पेटवते भाभी आमची. हा फायनली पेटली आग बघ.
आता फायनली चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो होता पंचमारी. खूप मोठा ब्रेक झाला, एक जवळजवळ 1.25 तासाचा ब्रेक झाला आणि आता हळूहळू सगळे गाडीत बसायला लागले आहेत. आमची गँग पण आली गाडीत बसायला. तर काल आम्ही निघालो होतो रात्री 2 वाजता. तो आम्ही आता मध्य प्रदेश पंचमरी, हा पंचमरी जो हिल स्टेशन आहे इथे आता पोहोचलेलो आहोत. आणि आता वाजलेत 8:02 आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत. खूप थकलोय कारण की जवळजवळ आम्ही 18 तास ट्रॅव्हल केलेला आहे. तत्पूर्वी हा व्लॉगला इथंच एंड करतो कारण की ट्रॅव्हल तुम्हाला दाखवला. आता उद्याच्या व्लॉगमध्ये जे दाखवणार आहे ते पंचमणी लेक जो आहे, पंचमणी जो हिल स्टेशन आहे यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवू उद्या. तत्पूर्वी व्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राइब करा. बाय बाय.